खिचडी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने केल्या असताल आणि खाल्ल्या असताल, या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. पोटभरीचा मस्त चविष्ट. 2 वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे. 3 वाट्या इथे हे सगळं प्रमाण झालेलं आहे. स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं. आता यासाठी आपल्याला ताजं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं आणि लसणाचे तुकडे, 1 इंचाचं आलं, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे टाकून पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. पटकन होण्यासाठी कुकरमध्ये आपल्याला फोडणी द्यायचं आहे. तर कुकरमध्ये तेल टाकून घेतलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा शहाजिरं, तमालपत्र, खडे मसाले सगळे टाकून घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर इथे मी पाव कप इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा, बटाट्याच्या फोडी, टोमॅटो टाकून घेतलेला आहे. छान असं 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी फ्रोझन मटर साधारण मूठभर इतकं घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं. तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं, सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं. स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये टाकायचे. पावडर मसाल्यांमध्ये धने पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर 2 चमचे इथे मी बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे. शॉर्ट अँड स्वीट म्हणजे कमी वेळात मस्त बिर्याणीचा स्वाद येतो. तर इथे आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे, 3 वाटी आपलं डाळ तांदळाचं मिश्रण झालेलं होतं, 6 वाटी पाणी टाकून घेतलेले. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आपली चमचमीत खिचडी तयार झालेली आहे. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.